आपण जी नवीन फॅक्टरी सुरू करतोय ना, हं? तिकडच्या पार्टनर्सला वाटतंय की डॅडने तिकडे जावं. नॉट अगेन. इथे इतके प्रॉब्लेम्स चालू असताना त्यांचं जाणं ठीक नाही. हो, तसे प्रॉब्लेम्स तर खूपच आहेत. तुझी आई बरोबर बोलते अनिल. माझं जाणं योग्य नाही. हं, पण डॅड, ते म्हणत होते अर्जंट आहे. तर तू 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 जाऊन ये. हां व्हाय नॉट? हां, वाय नॉट? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मीच जाऊन येतो. तसं मला ती जागा आवडते आणि तिथूनच मी मसुरीला पण जाऊन येतो. ग्रेट. मसुरी? हे नील काय म्हणतोय? Then this feel of no logic, I don't agree with them. आय शॅल कॉन्टॅक्ट विथ देम सर. You do just that. येस, आय विल. बेदी, गौतम बेदी. Hello. When did you get back from Johannesburg? How was the trip? Johannesburg? Who's that? Guess who? How did you forget your dad so soon? मोना. ॲक्सेंट थोडं जास्त नाही होत आहे. हे जॉहान्सबर्गचं काय चक्कर आहे? तू स्वतः लोकांची खोटं बोलतोस आणि मग विचारतोस की काय चाललंय. तूच तर मिस्टर प्रकाशना सांगितलंस की तू जोहान्सबर्गला गेलायस. समजलं. तर चित्तरंजन प्रकाशजींनी तुला कॉल करून क्रॉस चेक केलाय. खूप काळजीत वाटले ते. आय डोंट लाईक दिस चीटिंग. गौतम, आपण त्यांना अंधारात नाही ठेवू शकत. हे बघ मोना, या बाबतीत आपण खोलवर जाऊन बोललेलं नाही आहोत. पण तू का वकिली करतेस त्यांची? हे बघ मोना, जर मी त्याला हे स्पष्ट शब्दात सांगितलं ना की हे लग्न होऊ नाही शकणार, तर तो माणूस असा आहे की तो त्या 2 मायलेकींचं जगणं मुश्किल करून टाकेल. डू यू अंडरस्टँड दॅट? त्यांना हा शॉक सहन नाही होणार आणि त्यांचा सगळा राग त्या 2 बिचाऱ्या बायकांवर उतरेल. एक्झॅक्टली. सो देन लेट इट बी ॲज इट इज मोना. हां, मी अविनाशला चिठ्ठी लिहिलेली आहे की तो मला डे टू डे इन्फॉर्मेशन देईल. त्याचं पत्र येऊ, लेट्स वेट फॉर हिज रिप्लाय. ते तर ठीक आहे, पण हे चांगुलपणाचं लक्षण दिसतं का? चांगुलपणाचं लक्षण हे जे आपण आता करत आहोत मोना. लिसन, आय एम इन द मिडल ऑफ व्हेरी व्हेरी हेक्टिक शेड्यूल. आय विल टॉक टू यू लेटर, ओके? वेल देन, फिगर्स टॅली? नॉट येत सर. हॅज द फॅक्ट्स अराइव्ड? आय जस्ट फाइंड आउट अबाउट इट सर. डू दॅट. डॅड, तुमच्यासाठी मसुरीहून लव्ह लेटर आलाय. नील, मी तुझा बाप आहे. तू तुझ्या बापासोबत या प्रकारचं बोलणं करतोस, लव्ह लेटर शेव लेटर. तुला लाज नाही वाटत? डॅड, लग्नाबद्दल आलेली प्रत्येक चिठ्ठी ही लव्ह लेटरच असते. बघा, हे वाचून तर पहा. माझ्या होणाऱ्या सासऱ्यांनी काय लिहिलंय. शट अप यार. यू हॅव डायरिया ऑफ द माउथ. तुझ्या तोंडाला येईल ते बोलत राहतोस. मी काही पण बोलतोय. एकतर ओबिडियंट मुलासारखं मी सगळे प्रॉब्लेम्स असे सॉल्व्ह करतोय आणि तुम्ही म्हणताय मी काही पण बोलतोय. पण डॅड, श्यामलीचा फोटो पाहिल्यापासून ना मी या प्रपोजलबद्दल पुन्हा विचार करतोय. शी इज अ नाईस गर्ल आणि तुम्हालाही आवडते ती आणि मला पण काही हरकत नाही. नील, श्यामलीला मी माझी मुलगी समजतो. हां, आणि ती ज्याच्या प्रेमात आहे ना, तो खूपच चांगला आणि इंटेलिजंट मुलगा आहे. तुझ्यासारखा नाही. यापुढे जर तू असं बोललास ना, ही जी मागे खिडकी आहे ना, मी तुला असा उचलीन आणि खाली फेकून देईन. खूप मजा येईल. या उंच पहाडांवरून उडत सरळ मसुरीला पोचणार. द अबोर्ड ऑफ इटर्नल लव्ह. नील, जस्ट शट अप अँड गेट आउट ऑफ माय रूम. आउट. बघितलं कसं अडकवलं तुम्हाला मी. शेवटी मुलगा कुणाचा आहे मी. मोनाला विचारावं लागेल. डॅड, आय लव्ह यू डॅड. आय लव्ह एव्हरीथिंग यू डू. आणि मी आठवण करून द्यायला आलो होतो की आपल्याला सर रिचर्डसनच्या पार्टीला जायचं आहे. व्हॉट? क्राइस्ट सेक, फॉरगॉट अबाउट इट. वेळ काय झाली? वेल, इट्स पास्ट 7 नाव. मग तर आपल्याला निघायलाच हवंय. तू मॉमला फोन कर आणि सांग तयार राहा. नील कधी चूक नाही करत डॅड. गुड. डॅड, तुम्ही मिस्टर प्रकाशला सांगत का नाही की हे लग्न होऊ नाही शकत. टेल हिम आय बॅक्ड आउट. सांगू आपण त्यांना, पण अजून वेळ नाही आली. बट डॅड, वाय लिंगर इट ऑन. आपल्याला अविनाश आणि श्यामलीला त्यांचा प्रॉब्लेम टॅकल करायला वेळ द्यायचा आहे. यू अंडरस्टँड? तू शोपरला सांग की गाडी तयार ठेव, मी येतोय. ओके, चल.
विचित्र लोक वाट्याला आले आहेत. इतका लांब लचक फॅक्स पाठवलाय आणि कामाची गोष्ट पूर्णपणे गायब. जसं की हा चित्तरंजन प्रकाश त्यांच्या थँक्ससाठी इथं तडपतोय. अरे हे तरी सांगा की तुमचा मुलगा इथे कधी येतोय, कधी पाठवताय त्याला इथे? बाकी सगळं काही कन्वे केलंय सर. फक्त हीच गोष्ट नाही लिहिली फॅक्समध्ये. खूप केअरलेस आहेत सर. आणि तुम्ही कुठले कमी केअरलेस आहात? मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्ही फॅक्स पाठवा आणि विचारा त्या बेदीला की त्याचा मुलगा कधी इथे येतोय. पण तुमच्या स्वतःच्या इतक्या अडचणी आहेत की तुम्हाला आमची परवाच नाहीये. फॅक्स तर मी कालच पाठवला होता ना सर. त्याचं उत्तरही आलंय. हे कालच्या फॅक्स सोबत सर मी फाईलमध्ये ठेवलं होतं. हे सर हे आहे. मला वाटलं सर हे तुम्ही बघितलं असेल सर. दाखव काय लिहिलंय. सर याच्यात पण ती गोष्ट शिताफीने टाळली आहे. डू हेल विथ ऑल दिस. हा फॅक्स बेदीच्या सेक्रेटरीने पाठवलाय. तर सर मग एक टेलेक्स पाठवूया. माझा विचार इतकं प्रेस केल्यामुळे त्यांनी याचा चुकीचा अर्थ काढू नये. सर त्यांना असं वाटू शकतं की आपण श्यामली बाळाला जबरदस्ती त्यांच्या माथी मारत आहोत. तेही असं कसं म्हणू शकतात? बोलणं तर त्यांनी सुरू केलं. मुलीला पाहायला त्यांची वाईफ इतक्या लांबून आली आणि श्यामली त्यांना खूप आवडली. तर सर मग मला वाटतंय आपल्याला काही दिवस वाट बघायला हवी. कबीर तुला कळत का नाहीये की या नात्यासोबत कित्येक गोष्टी जोडलेल्या आहेत. आपले इतके सगळे प्रोजेक्ट्स त्यांच्या कोऑपरेशनशिवाय बनू नाही शकत. आणि मग आमच्या मुलीच्या भविष्याचाही प्रश्न आहे. सर इकडे तर ते कोणा दुसऱ्याशी भेटले नाहीत ना? का नाही भेटले? त्या शातीर दिलबाग रायशी तर रोजच भेटत होते. त्याला कुठे बिनलग्नाची मुलगी आहे सर. मला त्याच्यापासून काही धोका नाहीये. धोका आहे तो फक्त नीलकडून. तो मुंबईला येत जात असतो. Aren't we very early? ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट वी आर. अँड टू धीस डिप्लोमॅटिक पार्टीज वेळेच्या आधी जाणं चांगलं असतं. एक काम करायचं, शॅल वी हॅव कॉफी? Why not? Maria, Great. some coffee, please. Okay, yes, ma'am. तेवढ्यात आपण मुंबईवरून आलेल्या फॅक्स बद्दल बोलूयात का? हां, ऑफकोर्स, वाय नॉट. Bombay? हो, मुंबई. बॉम्बे नाही ममा, मुंबई. Ah. आपण जी नवीन फॅक्टरी सुरू करतोय ना, Hmm? तिकडच्या पार्टनर्सला वाटतंय की डॅडने तिकडे जावं. Not again. इथे इतके प्रॉब्लेम्स चालू असताना त्यांचं जाणं ठीक नाही. हो, तसे प्रॉब्लेम्स तर खूपच आहेत. तुझी आई बरोबर बोलते अनिल. माझं जाणं योग्य नाही. पण डॅड ते म्हणत होते अर्जंट आहे. तर तू 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 जाऊन ये. हां Why not? हां, वाय नॉट. ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मीच जाऊन येतो. तसं मला ती जागा आवडते आणि तिथूनच मी मसुरीला पण जाऊन येतो. ग्रेट. मसुरी? हे नील काय म्हणतोय?